सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत कोलाज समृद्ध विचारांचा, हे प्राध्यापिका सौ मीना आंबेकर यांचं पुस्तक. आणि आज जी तिथली गोष्ट मी वाचून दाखवणार आहे त्याचं नाव आहे टेलिपॅथी. त्या दिवशी रात्री बेसावधपणे मी जिना उतरत होते, पण दिवे गेल्याने जिन्यात अंधार गुडुप्प झाला होता. मग क्षणात 2-3 पायऱ्या सुटून मी जिन्यात जोरात पडले. उठताच येईना. पाय प्रचंड दुखू लागला आणि मनात एकच विचार आला की माझे पती माझ्याबरोबर असते तर मला त्यांची केवढी मदत झाली असती. पण नेमके ते बाहेर गेलेले होते. घरी कोणीच नव्हतं आणि एवढ्यात कोणी येण्याची शक्यताही नव्हती. त्यावेळी मोबाईलही नव्हते. पायातील वेदना कमी होत नव्हत्या. मी तशीच उठायचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात वर येणाऱ्या पावलांचा मला आवाज आला. बघते तो काय आश्चर्य, माझे मिस्टरच देवदूताच्या रूपाने समोर येऊन उभे होते. क्षणभर मला काहीच कळेना. त्यांनी उठवून मला घरात आणलं ते देखील मला कळलं नाही. अचानकपणे तुम्ही कसे आलात असं मी म्हणाले. त्यावर ते उत्तरले, अगं माझ्या मनात विचार आला की तू काहीतरी अडचणीत आहेस आणि म्हणून मी मित्राकडून लगेच निघालं. मी अक्षरशः दिडमुगच झाले. शब्दा वाचून घडले सारे, शब्दांच्या पलीकडले. यासारखे घडलेले प्रसंग अनेकांनी आपल्या आयुष्यात अनुभवले असतील. बरेचदा आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला फोन करतो आणि ती म्हणते, अगं गेले 2 दिवस मी तुझीच आठवण काढत होतो. आहे तरी काय ही टेलिपॅथी? खरंच आहे का हिचं अस्तित्व? मला स्वतःला अनुभव येऊनही माझा विश्वास नव्हता यावर. पण माझ्या वाचनात एक मोठं संशोधन आलं. 2014 शास्त्रज्ञांनी टेलिपॅथी संबंधी एक प्रयोग केला. 2 दूर देशातील व्यक्तींच्या मनामधील विचार एकमेकांना समजले जातात का आणि कसे ते बघण्यासाठी कम्प्युटरच्या सहाय्याने त्यांनी दोघांच्या मनातील विचार एकमेकांकडे कसे पोहोचतात ते पाहिलं. मुंबईतील व्यक्तीने फ्रान्समधील मित्राबद्दल एक चांगला विचार केला. न बोलता न मेसेज पाठवता तोच विचार त्या मित्राच्या मेंदूत पोहोचला. त्यांचे मेंदूतील हालचाली त्या टिपण्यासाठी वेगवेगळ्या कम्प्युटर्सना जोडले गेलेले होते. त्यात दोघांच्याही विचारांची नोंद झाली. अशा प्रकारे शास्त्रज्ञांनी 2 व्यक्तींतील डायरेक्ट एका मेंदूचा दुसऱ्या मेंदूशी होऊ शकणाऱ्या विचारांचा संवादाची म्हणजेच टेलिपॅथीची पहिली पायरी ओलांडली असं म्हणता येईल. हे संशोधन बार्सेलोना येथील स्टार लॅब ही संशोधन संस्था, फ्रेंच फर्म ॲक्सिलम रोबोटिक्स आणि अमेरिकेतील हार्वर्ड मेडिकल स्कूल यांनी करून त्यांचा शोधनिबंध PLOS ONE नावाच्या शास्त्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध केला आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनातील विचार हा प्रकाश, ध्वनी आणि विद्युत प्रवाह यापेक्षाही अधिक शक्तिमान आहे असं समजलं गेलं आहे. विचारांचा प्रवास वेळ, अंतर आणि अवकाश यांचे बंधन बाळगत नाही. त्यांच्या प्रवासाला कुठलाही अडथळा येत नाही. सूर्याचे किरण पृथ्वीवर पडताना वेळ तर लागतोच, शिवाय मध्ये मध्ये ते वातावरणाच्या थरात शोषले गेल्यामुळे त्यांची ऊर्जा कमी होते. तसंच ध्वनीचंही आहे. पण विचारांना मात्र अशी कुठलीही बंधनं नसतात. क्षणात आपले विचार जगात कुठेही पोचवू शकतात. संगणक, मोबाईल फोन, इंटरनेट, यूट्यूब, व्हॉट्सॲप यामुळे जग कमालीचं जवळ आलं आहे हे खरं. पण प्रत्येक वेळी आपल्या मनातले खरे विचार पोचवले जातात का याची शंकाच आहे. मित्रांनी पाठवलेला एखादा मेसेज आवडला नसला तरी लाईक केला जातो. एखाद्याचं यूट्यूबवरील संभाषण न ऐकताच लाईक केलं जातं. कधीकधी वेळेअभावी फॉरवर्डेड मेसेज दुसऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहूनच अभिप्राय दिला जातो. यात कितीसं तथ्य असतं?
तसंच हे मेसेज प्रवास करतात इंटरनेट किंवा वायफाय यांच्या मदतीनंच. त्यांच्या आधाराशिवाय इकडून तिकडे जाण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नाही. परंतु टेलिपॅथीमध्ये मात्र कुठलीही बाह्य शक्ती किंवा साधन न वापरता आपल्या मनातलेच खरे विचार जसेच्या तसे दुसऱ्याच्या मनात पोचवले जातात. आध्यात्मिक सामर्थ्याची शिकवण देणारी ब्रह्माकुमारी ही एक महान संस्था आहे. त्यातील विचारवंतांचे म्हणणं आहे की मनात विचार करतानाही सावधान, कारण आपण दुसऱ्या माणसाबद्दल केलेले चांगले किंवा वाईट विचार त्या व्यक्तीला समजतात. विचार जर त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक किंवा वाईट असतील तर त्या व्यक्तीकडून आपल्याला नकारात्मक विचार आणि ऊर्जा मिळते आणि दोघांच्या मनातील ऊर्जेची शक्ती कमी कमी होत जाते. याविरुद्ध जर आपण सकारात्मक आणि चांगला विचार त्या व्यक्तीबद्दल केला तर ते विचार त्यांच्याकडे पोचून त्यांच्याकडूनही आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि दोघांचीही सकारात्मकता आणि तशी सकारात्मक ऊर्जा निश्चित वाढेल. या टेलिपॅथीच्या उपयोगाने आपले कुटुंब, नातेवाईक, शेजारी, नोकरी किंवा व्यवसायातील लोक, मित्र, घरातील नोकर या सर्वांशीच आपले परस्पर संबंध निश्चित अधिक प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे बनतील. तसेच आपल्याला अतिप्रिय असणाऱ्या व्यक्तीबद्दलच्या सद्भावना, सदिच्छा, शुभेच्छा तिचं आजारपण बरं करण्यास मदत करतील. या आशेवर सध्या वैद्यकीय क्षेत्रात टेलिपॅथीचा उपयोग करण्याबद्दलचे संशोधन सुरू आहे. आपणही सगळे त्यांना टेलिपॅथी देऊन त्यांचे प्रयत्न यशस्वी करूयात ना. तर मग सुरू करूया सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती. आज इथेच थांबूया. उद्या दुसरी अशीच एक छानशी गोष्ट घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय.